खालील वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. तिलांजली देणे. तिलांजली देणे याचा अर्थ ओळखायचा आपल्याला. त्याचे ऑप्शन दिले आहे. मन घट्ट करणे, दुसरा त्याग करणे, तिसरा पूर्ण पराभव करणे, चौथा अपमान करणे. खालील वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. तिलांजली देणे याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 2 त्याग करणे. पुढील प्रश्न क्रमांक 2 खालील अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार कोणता? अधोरेखित म्हणजे याचा म्हातारा. म्हाताऱ्या माणसाचा आदर करावा. म्हाताऱ्या माणसाचा आदर करावा. म्हाताऱ्या शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. ऑप्शन दिलेला आहे. पहिला गुण विशेषण, दुसरा सार्वनामिक विशेषण, तिसरा आहे संख्या विशेषण, चौथा यापैकी नाही. म्हाताऱ्या माणसाचा आदर करावा. म्हाताऱ्या या शब्दाचा विशेषण कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुण विशेषण. पुढील प्रश्न क्रमांक 3 खालील म्हणीचा अर्थ काय? मन दिलेले आहे. दिव्याखाली अंधार. त्याचे ऑप्शन दिलेले आहे. दिव्याखाली अंधार चे ऑप्शन दिलेले आहे. पहिला आहे पुष्कळ लोक बोलतात ते खरे. दुसरा ऑप्शन दिलेला आहे दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. तिसरा ऑप्शन दिला आहे मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतातच. चौथा यापैकी नाही. खालील म्हणीचा अर्थ काय? दिव्याखाली अंधार याचा अर्थ काय? ऑप्शन क्रमांक 3 मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष असतोच. पुढील प्रश्न क्रमांक 4 देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या वाक्यातील उभयन्वयी अव्यय ओळखायचा आहे. उभयन्वयी अव्यय ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे अथवा, देह, तिसरा भावे, चौथा आहे यापैकी नाही. भाव, तिसरा आहे भाव. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या वाक्यातील उभयन्वयी अव्यय कोणता आहे? अथवा. ऑप्शन क्रमांक 1 अथवा. उभयन्वयी अव्ययामध्ये काय ते? अथवा किंवा. पुढील प्रश्न क्रमांक 5 सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्यात काळ ओळखा. पहिला आहे साधा वर्तमान काळ, दुसरा आहे पूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ, चौथा आहे रीती वर्तमान काळ. सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे तो आहे जे कोणता येईल? अपूर्ण वर्तमान काळ. ऑप्शन क्रमांक 3 अपूर्ण वर्तमान काळ. पुढील प्रश्न क्रमांक 6 न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखायचा आहे. पहिला कर्तभावे, दुसरा कर्म, तिसरा कर्मकर्तरी, चौथा आहे कर्तरी. न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 कर्मकर्तरी. ज्या ठिकाणी कडून लागून येतो त्या ठिकाणी केव्हा पण कर्मकर्तरी हा प्रयोग होतो. पुढील प्रश्न क्रमांक 7 सूर्य ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? शब्दयोगी अव्ययातले शब्द कोणते? मागे, पुढून, जोडून येणारे शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. तर सूर्य मागे ढगामागे लपला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते? पहिला ऑप्शन दिला आहे ला, दुसरा आहे ढग, तिसरा आहे मागे, चौथा आहे कोणतेही नाही. ज्या ठिकाणी
जोडून आलेले शब्द कोणता आहे हा? मागे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 मागे. पुढील प्रश्न क्रमांक 8. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्ती ओळखायचं आहे आपल्याला. पहिला ऑप्शन दिला आहे लक्ष्यार्थ, दुसरा आहे वाच्यार्थ, तिसरा संकेतार्थ, चौथा व्यंगार्थ. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे. कोणते येते? ऑप्शन क्रमांक 4 व्यंगार्थ. पुढील प्रश्न क्रमांक 9. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार ओळखा. का ओळखा जाता? अलंकार. पहिला यमक, दुसरा रूपक, तिसरा अनुप्रास, चौथा श्लेष. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस या वाक्यातील अलंकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 श्लेष. श्लेष अलंकार. पुढील प्रश्न क्रमांक 10. वाणीचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे काय आहे? नाक या शब्दाचा अर्थ पहिला साम्यवाचक शब्द, दुसरा उपमान, तिसरा उपमेय, चौथा साधारण धर्म. वाणीचे नाक चाफेकळी प्रमाणे सुंदर आहे या वाक्यात नाक हे काय आहे? उपमेय आहे. ऑप्शन क्रमांक 3 उपमेय. प्रश्न क्रमांक 11. पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द नसणारा शब्द ओळखा. नसणारा. पहिला अवनी, दुसरा वसुंधरा, तिसरा धरती, चौथा भार्या. पृथ्वी या शब्दाला समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता आहे? भार्या. पृथ्वीचे समानार्थी शब्द कोणते आहे? अवनी, वसुंधरा, धरती. पुढील प्रश्न क्रमांक 12. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे कोणते वाक्य असते? पहिला आहे शब्द, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे क्रियापद, चौथा आहे विधान. आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे कोणते वाक्य असते? ऑप्शन क्रमांक 4 विधान. पुढील प्रश्न क्रमांक 13. जावाई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन दिला आहे दंत, ओष्ठ, तिसरा दंत तालव्य, चौथा आहे तालव्य. जावाईमधला ज कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन क्रमांक 3 दंत तालव्य. पुढील प्रश्न क्रमांक 14. आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी या वाक्यातील अलंकार ओळखा. अलंकार ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे उपमा, दुसरा अनन्वय, तिसरा अनुप्रास, चौथा आहे यमक. आहे ताजमहल एक जगती तोच त्याचा परी या वाक्यातील अलंकार कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 अनन्वय. पुढील चित प्लस आनंद या विग्रह केलेला शब्दाचा एक सामाजिक शब्द कोणता? संधीचं उदाहरण आहे. पहिला सिद्धनानंद, दुसरा चित्तानंद, तिसरा चिदानंद, चौथा चिन्मयानंद. चित्त प्लस आनंद याचा विग्रह केल्यास शब्दाचा एकच सामाजिक शब्द कोणता? ऑप्शन क्रमांक 3 चिदानंद. पुढील प्रश्न क्रमांक 16. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ काय? पहिला आहे मूर्ख माणूस, दुसरा मूर्खपणाचा सल्ला देणारा, तिसरा खूप हुशार माणूस, चौथा खुशामती माणूस. उंटावरचा शहाणा या वाक्याचा अर्थ काय होतो? मूर्खपणाचा सल्ला. पुढील प्रश्न क्रमांक 17. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ सांगा. ऑप्शन दिलेला आहे. पहिला आहे दमबाजी करणे, दुसरा शत्रुत्व निर्माण करणे, तिसरा विश्वासघात करणे, चौथा आहे ठार मारणे. केसाने गळा कापणे या म्हणीचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 3 विश्वासघात करणे.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 18 विदुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? पहिला आहे विदुषी, दुसरा आहे विद्वान, तिसरा आहे विधवा, चौथा आहे विदुरी. विदुर या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 विधवा. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 19 गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते? गाणे. ऑप्शन दिले आहे नामाचे, सर्वनामाचे, तिसरा ऑप्शन आहे क्रियापदाचे, चौथा ऑप्शन आहे धातुसाधित नामाचे. गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यातील कोणते कार्य करते? ऑप्शन क्रमांक 4 धातुसाधित नामाचे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी अनेक वचन शब्द ओळखा. अनेक वचन शब्द ओळखायचा आहे पाखरू, अश्रू, तिसरा आहे पिसू, चौथा आहे सासू. खालीलपैकी अनेक वचन शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 अश्रू.